श्रीराम आपल्या सर्वांसाठी देव आहेत. पण जर मी सांगितलं श्रीराम एक माइंडसेट आहेत. नमस्कार, मी निलेश आणि सर्वांना रामनवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. भगवान लॉर्ड रामा तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि योग्य मार्ग दाखवो. आपण सगळे रामाचं नाव घेतो, जय श्रीराम म्हणतो, पण खरंच आपण रामासारखा विचार करतो का? थोडीशी अडचण आली की आपण तुटतो, थोडं दुःख आलं की आपण हार मानतो. पण श्रीराम यांनी काय केलं? राज्य सोडलं, वनवास स्वीकारला, सगळं गमावलं, तरीही चेहऱ्यावर शांतता ठेवली. कारण श्रीराम यांच्यासाठी जीवन म्हणजे परिस्थिती नव्हती, तर एक माइंडसेट होता. आज रामनवमीला एक ठरवा, फक्त श्रीराम यांचं नाव नाही घ्यायचं, तर श्रीराम यांच्यासारखं विचार करायचं आणि तसं जगायचं. जर तुम्हालाही आयुष्यात शांतता, शक्ती आणि योग्य दिशा हवी असेल, तर श्रीराम यांचा माइंडसेट स्वीकारा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. मी निलेश. तुमच्याकडे एक विनंती आहे. या व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी श्रीराम माइंडसेट म्हणजे काय, मला नक्की ऐकायला आवडेल. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर तो नक्की शेअर, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण कदाचित कुणाचं आयुष्य बदलू शकतं. कॉमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. टेक केअर फ्रेंड्स.